This is Rajni. I'm calling from Dev Tours and Travels. Can I talk to Mr. Chabria? Hello, Mr. Chabria. Yeah, we discussed it earlier. Okay, so I'll call you tomorrow afternoon. Is it okay for you? Okay. गुड मॉर्निंग मिस अदिती. गुड मॉर्निंग. आज ऑफिसमध्ये तुमचा पहिला दिवस आहे. तुम्हाला कुठल्याही मदतीची गरज वाटली ना, बेधडक सांगा मला. ये नाचीज आपकी खिदमत में हाजिर है. मॅडम ऐका ना, ही काय कोटेशन्स आहेत बस ऑपरेटरची. हां, नीट तपासून घ्या आणि रिपोर्ट झाला की सरांना दाखवा. हां, दिसायला तशी छान आहे हो, पण मग हिचं लग्न का झालं नसेल? मला वाटतं हिची पत्रिका बघायला हवी. तुम्हाला काय वाटतं? काय कसल्या गोष्टींवर विश्वास ठेवता तुम्ही? आणि ह्या असल्या गोष्टींमुळे ना बायकांचं सगळ्यात जास्त नुकसान झालंय. त्यापेक्षा कामात जरा लक्ष द्या. हे रजनी, हिला विचार ना त्या हिरो बद्दल. ही पण होती ना आतमध्ये जेव्हा तो आला होता तेव्हा. अदिती, काय झालं ग त्या हिरोचं? तू होतीस ना तिथे? काम नंतर कर. आम्ही पण इथे काम करायलाच येतो आणि करतोही. सांग ना, काय झालं त्याचं? कोणाचं? तो ग जयराम खानोलकर. काय झालं त्याचं नेमकं? तू होतीस ना तिथे आतमध्ये? रजनी, अगं तिला कसं माहिती असेल? तिनं घेतला का इंटरव्ह्यू? थांबाव नंदिनी मॅडम. हा बोल ना. म्हणजे नेमकं काय झालं? हाऊ इज ही? ओ, सरांच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत बहुतेक, स्ट्रिक्ट. बाहेर जाऊन कोणाला काही सांगायचं नाही म्हणून. पण बरं आहे ना, हसबंड मटेरियल. हा बोल ना. पण मला आवडला. मस्त आहे. आय एम क्वाइट इम्प्रेस्ड. बघू काय होतं ते. नुसतं आवडून चालत नाही, इथे परफॉर्मन्स पण द्यावा लागतो. ओव्हर स्मार्ट. काय आहे ना, आजचा त्याचा दिवसच चांगला आहे म्हणून सरांसकट सगळ्यांना त्यांनी इम्प्रेस केलंय. पण इथे स्वतःला प्रूव्ह करायला काय आणि किती करावं लागतं हे त्याला कळेल हळूहळू. आणि एकंदरीत त्याचा ऍटिट्यूड बघून मला नाही वाटलं की तो इथे जास्त काळ टिकेल म्हणून. साहजिक आहे. याला जेलसी म्हणतात. नाही पण ठीक आहे, कॉम्पिटिशन आली आहे ना तुला आता. पण आम्ही बरं बघू हं तुझ्याशी. बापरे, या अशा वातावरणात माझा कसा टिकाव लागणार आहे माहित नाही. शोभा, ए शोभा. अहो काय झालंय? अगं माझा तो टी शर्ट कुठे आहे ऑरेंज कलरचा? तो घरात घालायचा तो ना, हा. त्याचं पाय पुसणं केलंय मी. काय? अहो एवढा आग लागल्यासारखं ओरडू नका. केवढी जुना टी शर्ट होता तुमचा तो. शी. पण म्हणून तू थांबा जरा, बाजूला वा. मी आणलंय तुमच्यासाठी मोठ्या मॉल मधून. हं? ब्रँडेड आहे. अरे वा.
ब्रँडेड आहे, ब्रँड बघा. मस्तच आहे. मग 700 रुपये. शोभा, अगं एवढ्या पैशांमध्ये ना सोमवारच्या बाजारात 5 टी शर्ट आले असते. काय ब्रँडेड आहे ना टी शर्ट, सांगितलं ना आत्ताच. हो. मग आता ह्याच्या पुढे ना तुम्ही फक्त ब्रँडेड कपडेच वापरायचे. हा, आता आपण मोठ्या टाउनशिप मध्ये राहायला जाणार आहोत. स्टेटस प्रमाणे राहिलं पाहिजे आपल्याला. हा, घरात पण ब्रँडेड कपडे वापरायचे. हो, घरात सुद्धा. अहो, तुम्ही ना हे चारित्र्यांसारखं वागणं सोडा प्लीज. अप्पर क्लास मध्ये कसं राहायचं शिकून घ्या थोडस. बर, शिकतो. अहो, माझं एक काम करा ना, चहा ठेवा ना प्लीज. पण आदिती कुठे आहे? 2 तासात जाऊन येते असं सांगून गेली होती. करत असेल कुठेतरी टाइमपास. झालं. इथे मीच एकटी मरते या घरासाठी. कोणाला पडलं त्याची अंग मोडून येतं बाई अगदी. मॅडम ऐका ना, ते रिपोर्ट तयार झाला का? हा, ही सीडी दिली आहे साहेबांनी, लगेच बघायला सांगितलं. नाही नाही, 1 मिनिट. कम्प्युटर लॉक्ड आहे. त्याचा पासवर्ड ट्राय करते पण मिळत नाहीये. काय पासवर्ड याचा? आता मला काय माहिती? मग कोणाला माहितीये? कोणाला पेयाच्या कम्प्युटरचा पासवर्ड माहित आहे का? अरे नाही, नाही? प्रियालाच माहिती असणार. तो बिचारी काय करत असेल ग हल्ली? काय करणार? लग्न केलंय ना, शिक्षा भोगत असणार. नाहीतरी लग्न म्हणजे शिक्षाच असते. लोक त्याला संसार म्हणतात. तिचं नेहमी काय नाही वेगळंच असं. तिचा पासवर्ड बहुतेक नैनाला माहिती असेल. नैना, हा, नाही ना. काय हो? प्रियाचा कम्प्युटर लॉक झालाय. तिचा पासवर्ड माहितीये का तुला? प्रियाच्या कम्प्युटरचा पासवर्ड ना, हा ऍक्च्युली तिने मला हँडओव्हर करताना सांगितला होता, पण मी विसरलीये. माहित होतं मला. पण एवढं चाकचूक करायची गरज नाहीये. मी फोन करून विचारते तिला. नंबर अस्तित्वात नाही असं सांगतायत. बापरे, सरांना घाबरून प्रियाने नंबर चेंज केला की काय? अरे एक मिनिट, मी माझ्या फोन मध्ये पासवर्ड सेव्ह करून ठेवलाय. मी शोधते. तू मोबाईल मध्ये पासवर्ड सेव्ह केलायस? हो, कुणाच्या नावाने? तेच नाही आठवत आहे ना. मी शोधते ना. हा, पण कुणाचं तरी नाव होतं एवढं नक्की. अगं हो बाई, पण कुणाच्या? ते नाही ना आठवत आहे. अगं तिच्या पेटचं नाव असेल ते. नाही, शक्य नाही. कारण ज्या लोकांचा भाग्यांक 7 असतो फक्त तेच लोक आपल्या पेटचं नाव पासवर्ड म्हणून ठेवतात. पण प्रियाचा भाग्यांक तर 5 आहे. काय झालंय? अगं काय झालं माहितीये? प्रियाचा लॅपटॉप आता ती वापरायला आले ना, तर तो lock. काहीच एक कळत. मिनिट, मला एवढंच कळलंय, प्रियाच्या पीसीचा पासवर्ड. एक मिनिट. मला काय वाटतं माहिती का? तो पोरगा होता ना, ज्याच्यावर तिची भानगड होती, तो त्याचं नाव असणार. अरे नवरा आहे तिचा तो. भानगड कसली? अरे प्रियाच्या नवऱ्याचं नाव आठवणार लवकर काय ते? का पासवर्ड म्हणून नवऱ्याचंच नाव ठेवलं पाहिजे? अगं साधारणपणे असं असतं. मला आठवतंय त्याप्रमाणे तिच्या नवऱ्याचं नाव पी पासनं चालू होतं. मग पितांबर असणार. पितांबर सारखा दिसत नव्हता तो. काय? तुला कसं माहिती रे तांगडे? तू पाहिलंयस ना? मला माहितीये. तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे का? हो, कसं काय माहिती तुला? वेगळे चार्जेस पडतील. तांगड्या, पांडुरंगा. नाही, पराग. हा, आर होतं त्याच्या नावामध्ये. प्रतीक. प्रकाश, परेश. परे प्रेम. प्रथमेश. करेक्ट आहे. हाच पासवर्ड आहे. प्रथमेश.
तुला कसं माहिती ग? प्रियाने सांगितलं. ती कुठे भेटली तुला? बस स्टॉपवर भेटली होती ना मला, तिकडेच. ओ, पण तू ओळखतेस प्रियाला? नवऱ्यांनी ओळख करून दिली. मी इंटरव्ह्यूला आले होते ना त्याच दिवशी. अच्छा, अगं मग ठीक आहे, एवढं घाबरण्यासारखं काही नाहीये त्यात. ए, पासवर्ड टाकून बघ ना, होतोय का वर्क ते. हा. बरोबर आहे. चला सुटलं. ए, बरं ती फाईल दे इकडे, सरांनी मागवली. काय ग? नाही, अस्वस्थ काय आहेस एवढी? घड्याळात बघतेस सारखी. कुणाला वेळ दिलीयस का? नाही. नाही, कुणाला भेटायला जायचंय का? नाही नाही, तसं काही नाहीये. आमच्या घरी ना 1.5 दिवसाचे गणपती असतात ना, सो आता जाता जाता मला मोदक घेऊन जायचे, म्हणून किती वाजले ते बघत होते. 4:30 झालेत, तर घरी जायचंय. हो, अच्छा. मला वाटलं कोणाला तरी भेटायला जायचंय. झाल्या 3 सांजा, करून शिणगार साजा, वाट पाहते मी ग, येणार साजण माझा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. अरे, बरं झालं बाई तू आलास. अरे अदिती कुठे आहे? अरे 2 तासात जाऊन येते म्हणून सांगून गेली, फोन पण उचलत नाहीये. हा, ते तिच्या ऑफिसमध्ये फोन उचलायला परवानगी नाही. ऑफिस? अरे नोकरी करणार नव्हती ना? हा, तिने विचार बदललाय. आता ती नोकरी करणार. आणि फक्त तीच नाही, मी सुद्धा लवकरच नोकरीला लागेन. काय? हो, आजच एके ठिकाणी ऑफर ऍक्सेप्ट करून आलो. अगं बाई, वा वा वा, गणपती बाप्पांनी जाता जाता चांगला आशीर्वाद दिलेला दिसतोय. हो ग बाई हो, इतकी आनंदाची बातमी अशा पडेल चेहऱ्याने काय सांगतोयस? कमालच आहे नाही बाई. आधी ती नकार द्यायला गेली होती तर तिने नोकरी स्वीकारली, आणि हा मी कधीच नोकरी करणार नाही असं म्हणत होता, तोही हीच बातमी सांगतोय. माझा ना माझ्या कानावर विश्वासच बसत नाहीये. आई, तुमची इच्छा पूर्ण झाली आई. आता तुम्ही कसली काळजी करू नका. आपल्या जयला नोकरी लागलीये. किती आनंदाची बातमी मिळाली नाही? जय, ये. अण्णांचाही आशीर्वाद घे. हा, अरे असा काय पुतळ्यासारखा उभा आहेस? आशीर्वाद दे, एवढी चांगली बातमी दिली त्यानं. तुला सुद्धा हेच हवं होतं ना? अरे मग देवापुढे साखर ठेव, तोपर्यंत मी पेढे घेऊन येतो. काका मी पण येतो. हा, चल चल. हो.
मी साखर आणते हा. अण्णा, कॉंग्रॅच्युलेशन्स हा जय. बाप्पा, तोंड गोड करून घ्या. ही गोष्ट जर घर विकण्याआधी घडली असती तर घर विकण्याची पाळी आली नसती. वाईट याच गोष्टीचं वाटतंय की जो स्वप्नांसाठी झगडायचा त्यानेच स्वप्न पाहण्याचं सोडून दिलंय. जयला त्याची नोकरी मिळाल्याच्या आनंदापेक्षा त्याचं स्वप्न मोडल्याचं दुःखच जास्ती असणार. पप्पा, तुझे करशील ते भल्यासाठीच असणार. माझ्या जयला हा त्याग सहन करण्याची ताकद दे. आदिती, अगं कधी आलीस तू? कॉंग्रॅच्युलेशन्स. बातमी कळलीये मला. अगं नोकरी करतेस ना? वा. पण काय ग, नोकरी करणार नव्हतीस ना ग अशी अचानक? जयचा चेहरा किती पडलाय माहितीये. लक्ष देत जा त्याच्याकडे. बरं ते राहू देत. अगं बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवायचा होता, विसर्जनाच्या आधी आणलायस की नाही? बरं झालं ग बाई. चिनूला पण देईन. किती मी आले. काय चाललंय या दोघांचं देवालाच ठाऊक. संताप झाला रे माझा सुहास. आधी ती माझ्याशी खोटं बोलली. माझ्याशी काय यार? जय, काहीतरी कारण असेल. आधी ती उगाच असं नाही वागणार. पण ती तसं वागली आहे. आणि काही कारण असलं ना तरी ते तिला लपवावं असं वाटलं. इथेच संपलंय सगळं. ही नोकरी मिळावी म्हणून तिने जो बॉन्ड साईन केलाय त्यात काय लिहिलंय तुला माहितीये? तिथे कुठल्याही लग्न झालेल्या व्यक्तीला काम करायची परवानगी नाहीये. आणि जर काम करत असू तर लग्नालाही परवानगी नाहीये. एवढी मोठी गोष्ट लपवली तिने. हा विश्वासघात नाहीये? जय, पण तसा बॉन्ड तूही साईन करणार पण साईन केला नाहीये ना अजून. आजपर्यंत कुठलीही गोष्ट तिला विचारल्याशिवाय मी केलेली नाहीये. मान्य, मला आधी तिचं चुकलं. 100% चुकलं. अरे पण चूक कोणत्या सिच्युएशन मध्ये झाली हे समजून घ्यायला नको? सुहास, मला कुठल्याही सिच्युएशन बद्दल किंवा तिच्या चुकीबद्दल काही म्हणायचं नाहीये. हे सगळं तिला लपवावंसं वाटलं ना तिथेच नातं खोटं ठरतं. अरे मला कळतंय. नाही समजत तुला सुहास. आज माझ्या डोळ्यात देखत माझं घर विकलं गेलं. मी या घरासाठी, अण्णांसाठी काही करू शकलेलो नाही. पण मी हे सगळं गेलेलं परत मिळवेन. माझ्या अण्णांचा गेलेला विश्वास परत मिळवेन अशी खात्री होती मला. त्याचं कारण एकच होतं. आणि ते कारण म्हणजे माझी आदिती कायम माझ्या सोबत असेल असं मला वाटत होतं. पण आज तिनेच विश्वासघात केला रे माझा. सगळं संपलंय रे सुहास माझ्यासाठी. सगळं संपलंय. काहीही संपलेलं नाहीये जय. हे बघ, तू उगाच ओव्हर रिॲक्ट होतोस. अरे ऍक्च्युअल असलेली सिच्युएशन आणि आपल्याला वाटत असलेली सिच्युएशन याच्यामध्ये फरक असतो. मला सांग, उद्या जर
हा फरक जाणून न घेताच तू जर रिॲक्ट झालास तर काय फायदा? उद्या आदितीची बाजू पटवून पण हे नातं उरणार नाही रे. शांत हं? असं गैरसमज करून घेऊ नकोस. तिच्याशी संवाद साध. आज गणपती विसर्जन येतं. हं? घरी जा. सगळे वाट पाहत असतील. तूही चल माझ्या बरोबर. नाही नको. स्वातीने जो काही तमाशा घातलाय ना त्याच्यानंतर अण्णांना तोंड दाखवायची पण हिंमत होत नाही रे माझी. तू एकटाच जाणार आणि आदितीशी बोल नक्की. मला खात्री आहे तुला जे वाटतंय हे नक्कीच नसणार.